साठी या बीजेपी आणि आरएसएसचा संपूर्ण आणि स्पष्ट पराभव व्हावा यासाठी म्हणून काम करतात। जी सगळी परिस्थिती आहे ही आपल्या समोर आहे, आपल्याला माहिती आहे आणि बाकी सगळे मान्यवर बोलणार आहेत, मी फार बोलणार नाही। आज रमजानच्या पवित्र महिन्यातला एक दिवस आहे, त्यासाठी सगळ्या मुस्लिम बांधवांना त्याच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांतर्फे देऊया। असं म्हणतात की या महिन्यामध्ये केलेली मुराद फुकट जात नाही आणि ह्या वेळची मुराद फक्त मुस्लिम बांधव नाही, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आणि काय ती तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे ही देखील फुकट जाणार नाही। आज दोन भावी खासदार आपल्या समोर बसलेले आहेत। कमळ हे चिखलामध्ये उगवतं, म्हणून संपूर्ण देशामध्ये जर तुम्ही चिखल घालायला सुरुवात केली तर हे आम्ही मान्य करणार नाही। ज्या तऱ्हेचं राजकारण आणि ज्या तऱ्हेचं एकत्व, एक राजा, एक सेनापती, एक रंग, एक पक्ष, विरोधी पक्ष विरहित लोकशाही, असं जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला हा भारत, हा एकरंगी भारत ज्यांना मान्य नाही आहे, अशा मान्यतेचे लोक, जे आम्हाला हे मान्य नाही असं पटणारे लोक पैकी उल्काताई आहे आणि मी आहे आणि असे महाराष्ट्रामध्ये आहेत। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अशा तऱ्हेचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जाती, धर्म, संघटना, पक्ष यांचे एकत्र येऊन त्यांनी जो लढा दिला होता, मला असं वाटतं की त्याच्यानंतर ही आज प्रथम घटना आहे। त्यानंतर पुन्हा आज असंच घडत आहे की ज्यांना ज्यांना लोकशाही पसंत आहे, ज्यांना ज्यांना हा हिंदुस्थान एक सप्तरंगी, एक गुलिस्तान म्हणून ज्यांना पाहिजे आहे, ज्यांना हे खोटं नाटक पटत नाहीये, ज्यांना हा चिखल नको आहे देशाचा, हे सगळे आज पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला ज्या तऱ्हेनं एकत्र आलेले होते, त्या तऱ्हेनं पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशभर कर्नाटकाने याचा आपल्याला धडा घालून दिलाय। तो पुढे नेत असताना महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर असे प्रयत्न चालू आहेत। फक्त एका गोष्टीचं मी तुम्हाला विनंती करतो, जसा आम्ही इथे कसे हा प्रश्न तुमच्या मनात असेल, तसं तुम्ही बसलेल्या लोकांमध्ये सुद्धा सगळ्या पक्षांचे लोक आहात। कधीतरी आपण एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली पण असेल, परंतु आता होत असणारी निवडणूक ही, जसं मगाशी यांनी सांगितलं प्रदीप नाईक यांनी, की ही देशाची राज्यघटना वाचवण्यासाठीची लढाई आहे। इथे आपल्यामध्ये असलेले सगळे मतभेद बाजूला ठेवून, सगळे जुने कलह जे काय असतील ते बाजूला ठेवून, सगळ्यांनी एक दिलाने आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत। आपल्याला 2024 या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि त्यांचे जे कोण असतील आघाडीमध्ये, या सगळ्यांचा स्पष्ट पराभव करण्यासाठी जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आपल्याला आश्वासन देतो। धन्यवाद।